नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिपचा 31वा धडा नित्य समानता, धड्याचं नाव आहे काय? नित्य समानता। यामधील आपण स्वाध्याय 31.1 पाहत आहोत। या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर सर्व व्हिडिओ पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी दिसतोय तर इथे दिलेले कंसात 9x चा वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे या ठिकाणी। तर लक्षात घ्या, या जर राशीला आपल्याला पूर्ण वर्ग संख्येमध्ये न्यायचा असेल तर a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। या ठिकाणी हे सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, या सूत्राचा वापर करायचा आहे। तर लक्षात घ्या, 9x वर्ग म्हणजे या ठिकाणी आपला a असणार आहे। ओके, तर मग आपण या 9x वर्ग याला आपण असं लिहू शकतो 3 कंसाचा वर्ग। ओके, म्हणजेच a बरोबर काय होईल 3x स्क्वेअर। ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला पुढील पद दिलेले काय 30x बरोबर आहे, वजा आहे, वजा 30x म्हणजे काय असणार आहे, हे असणार आहे हे मधलं पद म्हणजेच 2ab असणार। ओके, आपल्याला a माहिती आहे, आता b आपल्याला शोधायचं आहे। ओके, तर आपण काय लिहिणार मग आता, हे 2ab ला कसं लिहितो 2 या ठिकाणी गुणिले, आता a म्हणजे काय आहे आपला 3x चा वर्ग, म्हणजे त्या ठिकाणी 3x लिहूया, कारण या ठिकाणी पहा कडीकडीच्या दोन्ही म्हणजे जे पहिलं पद आहे हे दोन पद आहेत यांचा शेवटी स्क्वेअर असतो आणि मध्ये यांचा फक्त गुणाकार असतो, म्हणजे इथे 3x घेऊया, त्यानंतर गुणिले b आणि हे असणार आहे वजा 30x। ओके, याला जर सोडवलं 3 दोन्ही 6 या ठिकाणी होईल 6x गुणिले b आणि हा होईल वजा 30x। आता हे 6 इकडं कसे आहेत या बाजूला, तर 6 आणि याच्यामध्ये गुणाकार आहे, भागाकारात जातील, म्हणजे b बरोबर काय होईल वजा 30x अपॉन 6x, 6 पंचे या ठिकाणी 30 होईल। ओके, तर इथं होणार आहे 30, सॉरी 6 पंचे 30 5 होणार, म्हणजे b ची या ठिकाणी व्हॅल्यू किती आलेली आपल्याला 5। आणि आपल्याला विचारलंय काय, तर हे पहिलं पद असते हे मधल्या पद आणि शेवटी स्क्वेअर असतो, म्हणजे b चा म्हणजेच या b चा स्क्वेअर म्हणजेच 5 चा स्क्वेअर येईल, म्हणजेच 5 चा स्क्वेअर किती असतो 25, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी किंमत विचारली आहे ती असणार आहे 25। ओके, म्हणजे ज्याचं जे पद आहे पूर्ण वर्ग होण्यासाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला 25 ही संख्या मिळवावी लागणार आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। हा प्रश्न क्रमांक 2, हा 2 नंबरचा जर आपण प्रश्नाचा विचार केला तर या ठिकाणी पण काय होईल, a वजा b चा वर्ग या सूत्राचा या ठिकाणी वापर झालेला आहे। कसा झाला लक्षात घ्या, a स्क्वेअर मायनस 2। ओके, a म्हणजे हे असतो, म्हणजे याला आपण ab जो लिहितो आपण ab आणि या ठिकाणी प्लस b स्क्वेअर। आता हे a आणि यांच्यामध्ये काय नसतं, म्हणजे काय असतं या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह असते। तर लक्षात घ्या, a स्क्वेअर म्हणजे हे पहिलं पद असेल, हे 2 या ठिकाणचे 2, a म्हणजे हे पद, b म्हणजे हे आणि प्लसला स्क्वेअर। इथपर्यंत लक्षात आलं। तर आपल्याला या सूत्राचा जर वापर केला तर हे पहिलं पद म्हणजे a आणि हा झाला b। ओके, म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो, a म्हणजेच काय आहे 3.5 वजा b म्हणजे काय आहे 0.5, याचं वर्गमूळ काढलं आपण, याचं पण वर्गमूळ घेतलं, त्या दोघांचा काय झाला स्क्वेअर, बरोबर आहे। आता या दोघांची जर इथं वजाबाकी केली तर काय येईल वजाबाकी 3.5 वजा 0.5 0.3, काय येणार आहे 0.3, म्हणजे 3 चा स्क्वेअर बरोबर 3 चा वर्ग 9, म्हणजे
याचं जर उत्तर काढलं तर आपण काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3. आता पहा, mx अधिक nx अधिक lx, पहा या तिन्हीमध्ये कॉमन काय x आहे, म्हणजे आपण x जर कंसाच्या बाहेर घेतला तर कंसाच्या मध्ये काय राहील, फक्त m अधिक n अधिक l कंस बंद. ओके, त्यानंतर परत या तिघांमध्ये कॉमन काय आहे, y, म्हणजेच आपण या ठिकाणी कंसाच्या बाहेर वजा y जर घेतलं तर कंसात पण काय राहणार आहे, m वजा n वजा l कंस बंद. ओके, ला जर सोडून घेतलं ह्या, आता इथं पहा m अधिक n अधिक l आहे आणि या ठिकाणी आता हे वजा चिन्ह आहे ना, मग हे वजा चिन्ह जर असेल तर कंसामधली चिन्ह बदलतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इथं जर आपण हे y कॉमन घेतले ना, तर मग y ने याला जर गुणलं म्हणजेच हे y वजा आहे, तर कंसाच्या बाहेर जर वजा असतील तर कंसातली चिन्ह बदलतात. तर लक्षात घ्या, आता mnl कॉमन आणि या ठिकाणी mnl आणि दुसऱ्या कंसात काय राहील, हे बाहेरचे x आणि हे वजा y हे राहील दुसऱ्या कंसामध्ये. या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, mnl आणि दुसऱ्या कंसात x वजा y, असं या ठिकाणी आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4. आता पहा या ठिकाणी हे दोन्ही ह्या कंसाचा वर्ग आणि या कंसाचा इथं वजाचे चिन्ह आहे. इथं आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर एका कंसात a अधिक b असतो, दुसऱ्या कंसात a वजा b असतो. ओके, हे सूत्र वापरून जर याला सोडवलं आपण तर काय होईल, पहिला कंस सोडून जर घेतला अगोदर तर 4x ओके अधिक 5y प्लस परत काय होईल 4x वजा 5y कंस बंद. आता या कंसाची जर अशीच फोड केली आपण तर ती होईल पहा 4x या ठिकाणी अधिक घेऊया सुरुवातीला अधिक 5y परत वजा 4x, इथं कंसाच्या बाहेर वजा आहे, मधली चिन्ह बदलले आपण, तर इथं होईल 4x आणि इथं होईल अधिक 5y. ओके, तर पहा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या सूत्राचा जर वापर केला तर या दोन कंसाची फोड आपण अशी करून घेतली. ओके, तर इथं लक्षात घ्या, हे अधिक 5y आणि हे वजा 5y कॅन्सल होईल. मग इथं काय राहील, 4 आणि 4 हे 8x या कंसाचं. इथं पहा अधिक 5y सॉरी वजा 4x आणि अधिक 4x कॅन्सल होईल. या कंसामध्ये काय राहील, 5 आणि 5 10y 10y, पहिल्या कंसात राहिला 8x, या दोघांमध्ये काय नसतो म्हणजे गुणाकार असतो. ओके, 8 10 80 होईल आणि xy, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. हा जर गणिताचं नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी हा a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजेच a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या सूत्राचा वापर अंशामध्ये केलेला आपल्याला दिसतो. तर कसा a स्क्वेअर म्हणजेच याचा 2 वेळेस, हे पहा 7.5 गुणिले 7.5 a स्क्वेअर इथं होतोय a स्क्वेअर, समजलं इथपर्यंत. त्यानंतर हे 7, त्याच्यानंतर काय झालं 7 आणि हे, आणि शेवटचं जे पद आहे ते हे झालं. ओके, म्हणजे या सूत्राचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. तर आता काय होईल, हे जर पद आपण ए बी या स्वरूपात जर लिहिलं तर ए म्हणजे हे पद झालं आणि बी म्हणजे हे शेवटचं झालं. ओके, तर काय होईल मग 7.5 ओके, तर वजा आहे वजा 3.5 कंसाचा काय वर्ग आणि छेदात काय 7.5 वजा 3.5. आता लक्षात घ्या, वरी छेदात अंशात सारखंच आहे, म्हणजे याचा वर्ग म्हणजे वर्ग जर कॅन्सल केला तर हे खालचं पद या ठिकाणी कट म्हणजेच कॅन्सल होईल. शिल्लक काय येईल 7.5 वजा 7.5 वजा 3.5 या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येईल 4.0. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके,
फक्त या धड्यामध्ये तुम्हाला सूत्र पाठ असणं गरजेचं आहे आणि ते कुठं वापरायचे हे समजलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. आता ही राशी दिली आहे. पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? तर पहा, इथं a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर कसा वापरायचा लक्षात घ्या. हे पहिलं पद आणि शेवटचं पद दिले, म्हणजे हे इथलं पद आपल्याला या ठिकाणी काढायचंय. ते पहिलं असणारे a आणि हे असणारे b. ओके, तर लक्षात घ्या 64x स्क्वेअर याला जर आपण रूपांतर करून घेतलंय तर हे कितीचा वर्ग आहे? 8चा. म्हणजे याला आपण लिहू शकतो 8चा 8x वर्ग. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला a बरोबर काय मिळणार आहे? 8x स्क्वेअर. आणि त्यानंतर हे जर पद घेतलं तर हे आहे y स्क्वेअर अपॉन 25. याला जर आपण या ठिकाणी हे करून घेतलं रूपांतर तर हे 25 कितीचा वर्ग आहे? 5चा आणि कंसाचा स्क्वेअर करायचा. म्हणजेच b बरोबर किती येईल आपलं? तर b बरोबर येणार आहे y/5 कंसाचा वर्ग. आता a आणि b कळाले आपल्याला. हे a आणि b. ओके, या सूत्रामध्ये किमती जर ठेवल्या आपण तर a म्हणजे काय? 8x चा वर्ग अधिक 2 ला 2 ठेवले. त्यानंतर b म्हणजे काय आहे या ठिकाणी? a म्हणजे किती? 8x चा वर्ग. मग आता आपण फक्त इथं 8x ठेवायचं. त्यानंतर b म्हणजे काय? y/5 वर्ग, म्हणजे इथं ठेवणार आपण y/5. ओके, आणि शेवटी y/5 याचा वर्ग. हे जर सूत्र आठवलं तर आपल्याला फक्त हे मधलं पद काढायचं इतकंच. ओके, तर काय होईल? 8 दोन्ही 16 xy, म्हणजे हे होईल 8 दोन्ही 16 आणि हे xy म्हणजे 16xy आणि छेदात किती होईल? 5. तर हे आपलं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक किती मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल? तर पहा, हे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळणार आहे. ओके, तर पहा या ठिकाणी जर इथं प्लस मायनस या दोन्हीपैकी एक चिन्ह जर असू शकते, प्लस किंवा मायनस, तर फक्त आपल्याला हे आणि इथं मायनस जर असेल तर फक्त इथं मायनस करावं लागेल. प्रश्न क्रमांक 7. पहा या ठिकाणी 2x वजा 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते? तर लक्षात घ्या, या गणिताला सोडवण्यासाठी आपल्याला हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. a चा घन वजा b चा घन बरोबर एका कंसात राहील a वजा b आणि दुसऱ्या कंसामध्ये राहील a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग आणि कंस बंद. ओके, हे सूत्र आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये हे गणित ठेवायचं. आता लक्षात घ्या, सुरुवातीला आपण काय करूया, हे जे 64 आहे. ओके, आणि हे a असणार आहे आणि हे b असणार आहे असं आपण गृहीत धरू. मग a म्हणजे काय होईल? तर a चा हे काय झालं? a चं हे पद राहील, म्हणजे 2x वर्ग 2x वजा 5 हे a असन आपलं a चा क्यूब, आणि हे 64 जे असणार आहे b बरोबर 64 असणार आहे. त्या 64 ला आपण कसं लिहू शकतो? त्याला आपण असं लिहू शकतो 4 चा घन 16+64 4 चा घन असं लिहू शकतो. ओके, ते घनाच्या स्वरूपात आलं. आता याला जर सूत्रामध्ये ठेवलं आपण तर a म्हणजे a क्यूब आणि या ठिकाणी b क्यूब आहे. म्हणजे a म्हणजे काय आपलं हे आलं आणि b म्हणजे काय आलं? तर हे 4 चा घन आलं. हे या सूत्रामध्ये ठेवायचं आपल्याला. सुरुवातीला काय? a वजा b. ओके, तर आता a म्हणजे हे 2x वजा 5 आणि वजा काय येणार आहे? 4 कंस बंद. या कंसात a चा वर्ग म्हणजे काय घेणार? 2x वजा 5 चा वर्ग अधिकचं चिन्ह a म्हणजे 2x वजा 5 कंस बंद, b म्हणजे फक्त 4, त्यानंतर परत प्लस b चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग कंस बंद. परत याला जर सोडून घेतलं आपण, ही स्टेप जशाला तशीच राहील. x
आता हे वजा वजा अधिक होईल, 5 आणि 4 9, पण 9 वजा होतील. ओके, या ब्रॅकेटमध्ये राहील 2 चा वर्ग 4x स्क्वेअर मायनस 5 चा वर्ग या ठिकाणी किती होईल, 5 चा वर्ग 25 होईल. ओके, किंवा मग ही जे पद आहे हे 2x वजा 5 याचा कंसाचा वर्ग, तर आपण याला काय करू शकतो, a वजा b कंसाचा वर्ग या सूत्रामध्ये याला ठेवू शकतो. कसं, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या सूत्रात ठेवायचं. मग a स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर झाला मायनस 2 ला 2 ab म्हणजे या दोघांचा गुणाकार 5 दोन्ही 10, त्याच्यानंतर 10 2, परत इथं काय होईल, गुणिले 2x गुणिले 5 अधिक 25 होईल या 5 चा स्क्वेअर. परत इथं प्लसचं चिन्ह लिहूया. आता काय होईल इथं, हे काय या ठिकाणी 2x वजा 5 आहे, तर आपण या 4 ने 4 दोन्ही 8 8x लिहून घेऊया, 4 पंचे 20 लिहून घेऊया. इथं अधिकचं चिन्ह 4 चौक 16. ओके, आता इथं लक्षात घ्या, पुढे जर गेलो आपण तर 2x वजा 9 हे ॲज इट इज जसे तसं राहील. इथं राहील 4x चा स्क्वेअर, त्यानंतर हे होईल 2 दोन्ही 4 4 पंचे 20 इथपर्यंत, हे होईल 20x. ओके, आता इथं लक्षात घ्या, हे 25 अधिक आहेत आणि इथं वजा 20 आहेत आणि हे 16 येतं. तर पहा, 25 मधून 20 गेले 5 राहतील, त्याच्यामध्ये जर 16 मिळवले तर या ठिकाणी 21 होतील, प्लसचं चिन्ह आणि या ठिकाणी 8x कंस बंद. ओके, पुढे जर गेलो तर x वजा 9 हे जशाल तसं ठेवूया. परत आता इथं काय होईल, वजा 20x आहे आणि इथं अधिक 8x आहे, बरोबर आहे. तर आपण असं लिहू शकतो 4x चा वर्ग, आता 20 मधून 8 गेले किती राहिले 12 वजा 12x आणि इथं राहिलं अधिक 21. ओके, इथपर्यंत समजलं. चल, तर पहा आता आपल्याला हे ऑप्शन मध्ये पहा 2x वजा 9 2x वजा 9 पहा, या ऑप्शन मध्ये नाही, इथं नाही, इथं नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. आणि पुढे पण 4x चा वर्ग वजा 12x अधिक 21. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. तर लक्षात घ्या, 8 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला हे 0.09 x वर्ग आहे, परत x वर्ग या ठिकाणी शेवटी आपल्याला इथं पाहायला मिळतं पण. ओके, तर या दोघांची जर आपण वजाबाकी करून घेतली तर ती 0.04 x स्क्वेअर, काय ती 0.04 x स्क्वेअर. ओके, या दोघांची आपल्याला वजाबाकी करून घेतली. समजलं इथपर्यंत. परत जर आपण या ठिकाणी 0.7 x आहे आणि तो 0.5 x आहे, म्हणजे 7 मधून 5 x जर गेले त्या ठिकाणी काय राहतील 0.2 x. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. ओके, अधिकचं चिन्ह या ठिकाणी देऊन घेऊया. आता पहा, इथं काय शिल्लक राहिलं, इथं 0.4 स्क्वेअर आहे, इथं 4 चा वर्ग या ठिकाणी किती होईल 16, म्हणजे 0.16 xy आणि प्लसचं चिन्ह. परत इथं काय आहे 0.16 y स्क्वेअर, 0.16 y स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. ओके, आता इथं शिल्लक काय राहिले हे पहा, ह्याला y आहे, इथं पण y आहे, म्हणजे 0.8 y आणि 0.4 y, म्हणजे 8 y मधून 4 y हे जर आपण वजाबाकी करून घेतली 0.8 y वजा 0.4 y, त्याचं उत्तर आहे 0.4 y. काय रे, इथं लिहूया 0.4 y. इथपर्यंत समजलं. ओके, तर आता आपण हे जे 0.04 x स्क्वेअर आहेत याला आपण 0.2 x वर्ग असं लिहू शकतो. या ठिकाणी प्लसचं चिन्ह जशास तसं 2 याची जर फोड केली आपण तर 2 कंसात 0.0 x 2x
त्यानंतर या कंसात 0.4 y कंस बंद अधिक 0.4 y चा स्क्वेअर. म्हणजे हे जे दिलेलं आहे हे पहा a अधिक b कंसाचा वर्ग या फॉर्म्युल्यानुसार a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर यानुसार हे दिलेलं आहे. त्याला आपण याला अशा पद्धतीने लिहून घेतलो म्हणजे एक्सपांडेड फॉर्म मध्ये. परत आता याला लिहून घेऊया 0.2x अधिक 0.4 y. ओके. आता इथं पहा आता हे अंशामध्ये याला आपल्याला कसं लिहिता येईल, फक्त हे a आणि हे b हे जर घेतले आपण त्याला असं लिहिता येईल आपल्याला 0.2x ओके अधिक 0.4 y आणि या कंसाचा वर्ग. तर पहा ह्या कंसाचा वर्ग म्हणजे हे त्याचं विस्तारित रूप म्हणजे हे a अधिक b इथं घेतलं आपण आणि हे विस्तारित रूप वरील बाजूला आहे. ओके. तर याच्या छेदात करायला फक्त 0.2x अधिक 0.4 y. आता पहा हे आणि हे पद सारखं आहे म्हणजे हे जर कॅन्सल झालं त्याचा स्क्वेअर कट होईल म्हणजे याचं उत्तर येईल 0.2x अधिक 0.4 y हे असणार आहे याचं उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.